हॅलो, आपण आता इंग्लिश ग्रामर टॉपिक पाहणार आहोत। ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की हॅव, हॅज आणि हॅड हे जे वर्ब्स आहेत ह्यांचा यूज आपण कधी कसा करायचा आहे। ज्यावेळेस आपण इंग्लिश सेंटेन्स फ्रेम करतो त्यावेळेस हॅव कधी वापरायचा आहे, हॅज कधी वापरायचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे। पण हे पाहण्याआधी आपण जस्ट इन शॉर्ट टेन्स पाहूया, म्हणजे लक्षात येईल की त्यांचा यूज कधी करायचा आहे। तर टेन्स बेसिकली 3 टाइप्सचे आहे, प्रेझेंट टेन्स, past tense आणि future tense. The present tense means what? An action is happening right now or when it happens regularly. Present tense म्हणजे एखादी ॲक्शन जी आहे ती आत्ता घडती आहे, ठीक आहे, किंवा जी रेग्युलरली घडती आहे। Past tense means what? An action that happened before the present tense and is no longer happening. Past tense म्हणजे जी ॲक्शन होऊन गेलेली आहे आणि जी आता कुठेच कंटिन्युएशन मध्ये नाही, जी होऊन गेलेली आहे। थर्ड टेन्स का आहे फ्युचर टेन्स, an action that is going to happen in the future or will be continuing in the future. फ्युचर टेन्स मीन्स व्हॉट? जी ॲक्शन फ्युचर मध्ये घडणार आहे, ठीक आहे। तर हे जे 3 टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, तर ह्यामध्ये फ्युचर टेन्स मध्ये आपण हॅव, हॅज, हॅडचा यूज करत नाही, फक्त प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स इथे कन्सिडर होणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट काय आहे, वी यूज हॅव अँड हॅज फॉर प्रेझेंट टेन्स। ज्यावेळेस आपण एखादं सेंटेन्स प्रेझेंट टेन्समध्ये बोलत आहोत, ठीक आहे, जे आत्ता घडतंय, तर त्यावेळेस यूज होतो हॅव आणि हॅजचा, ठीक आहे। वी यूज हॅड फॉर पास्ट टेन्स। ज्यावेळेस एखादं सेंटेन्स आपण पास्ट टेन्समध्ये बोलत आहोत, जे होऊन गेलेलं आहे, त्यावेळेस दरवेळेस हॅडचा यूज होतो। हॅव, हॅज आणि हॅड आर यूज्ड टू शो पोझेशन। पोझेशन म्हणजे काय? कोणती तरी गोष्ट माझी आहे। हे ज्यावेळेस ह्या टाईपचे ज्यावेळेस सेंटेन्सेस येतात मोस्टली, त्यावेळेस हॅव, हॅज आणि हॅडचा यूज होतो। आय हॅव दिस, आय हॅव अ पेन, आय हॅव अ कार, शी हॅज अ बायसिकल, ठीक आहे। पोझेशन ज्यावेळेस दाखवायचंय त्यावेळेस आपण ह्या वर्ब्सचा यूज करतो, ओके। आता मेन डिफरन्स काय आहे? आपण काय म्हटलो, हॅव आणि हॅज कधी यूज होतो? दोन्हीही प्रेझेंट टेन्स मध्ये यूज होतात। मग हॅव कधी यूज करायचा आणि हॅज कधी यूज करायचा? तर हे पहा, हॅज जो आहे, हॅज इज यूज्ड विथ सिंग्युलर सब्जेक्ट्स अँड विथ द प्रोनाउन्स ही, शी अँड इट। मग हॅजचा यूज कधी करायचा आहे? ज्या वेळेस आपला जो सब्जेक्ट आहे सेंटेन्सचा तो काय आहे? सिंग्युलर आहे। सिंग्युलर मीन्स वन, सिंगल, ओके। किंवा जर प्रोनाउन्स यूज होत असतील ही, शी आणि इट, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, जर हे सब्जेक्ट्स असतील किंवा एखादा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण यूज करणार आहोत हॅजचा, ठीक आहे। हॅव, हॅव कधी यूज करायचा आहे? हॅव इज यूज्ड विथ प्लुरल सब्जेक्ट्स। प्लुरल मीन्स व्हॉट? मोर दॅन वन। ज्यावेळेस सब्जेक्ट हा प्लुरल आहे किंवा ज्यावेळेस प्रोनाउन्स जसे आय, यू, वी अँड दे हे ज्या वेळेस येतील त्यावेळेस यूज होणार आहे हॅव ह्या वर्बचा, ठीक आहे। आपण हे पाहूया इन डिटेल विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल्स, मीन्स तुमच्या ते लक्षात येईल, क्लिअर होईल। एक्झाम्पल्स ऑफ हॅज। हॅज कधी यूज होतो? आपण आत्ताच पाहिलं, ज्या वेळेस सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे किंवा प्रोनाउन्स ही, शी आणि इट येतात त्यावेळेस यूज होतो हॅज ह्या वर्बचा, ओके। एक्झाम्पल बघा, ही हॅज अन ऑरेंज। ही, शी, इट ज्या वेळेस येतील त्यावेळेस यूज होणार आहे हॅजचा। ही हॅज अन ऑरेंज, ही हॅज अ डॉग। राम, राम हा काय आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे। हीच्या जागेवर आपण राम यूज करू शकतो, बरोबर, किंवा रामच्या जागेवर ही यूज करू शकतो। राम हॅज अन ऑरेंज। इथे रामच्या जागेवर आपण एखाद्या मुलीचं जरी नाव घेतलं, सीता हॅज अन ऑरेंज, राईट। शी हॅज अन एक्स्ट्रा पेन्सिल, शी हॅज अन एवसम प्लॅन, शीला हॅज डन द जॉब परफेक्टली, इट हॅज बीन रेनिंग। ज्या वेळेस सब्जेक्ट्स सिंग्युलर आहे किंवा ही, शी, इट आहे ह्यावेळेस यूज होतोय हॅजचा, राईट। Now let's see examples of have. काय आहेत एक्झाम्पल्स? आपण काय म्हटलो,
हॅव कधी यूज होतो? ज्या ज्या वेळेस सब्जेक्ट हे प्लुरल आहे. प्लुरल मीन्स मोर दॅन वन किंवा प्रोनाउन्स आय, वी, यू, दे ह्यांच्यासोबत कशाचा यूज होणार आहे? हॅवचा. ठीक आहे, माझ्यासोबत रिपीट करा सेंटेन्सेस, लर्न होतील. आय हॅव अ न्यू बॅग. आय have a great solution to the problem. I have enough sugar. We have a meeting. We have a very big farm. You have fine pencils. You have a nice smile. They have an agricultural farm. They have an exam today. Right? आय, वी, यू, दे ह्यांचा आपण यूज केला. ह्यांच्यासोबत सर्व ठिकाणी हॅव यूज झालेला आहे. राकेश अँड सोहम हे काय झाले? प्लुरल. दोन मुलं आहेत, राकेश अँड सोहम हॅव अन एवसम प्लॅन. दे हॅव अ ब्युटिफुल रिसॉर्ट बाय द लेक. ओके, आता एक्झाम्पल्स आपण हॅडचे पाहूया. हॅड कधी यूज होतो? ज्या वेळेस सेंटेन्स आपण पास्ट टेन्स मध्ये वापरणार आहोत. ठीक आहे, एखादा इन्सिडेंट जो होऊन गेलेला आहे त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे त्यावेळेस यूज होतो हॅडचा. एक्झाम्पल्स पाहूया. वी हॅड अ लॉट ऑफ फन टुडे. ही हॅड टू गो होम. आय हॅड अ कप ऑफ कॉफी ॲट अ कॉफी शॉप. द बेबी हॅड क्राईड बिफोर हर मदर केम. इथे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, मदर असायला हवं होतं. यू हॅड नॉट बीन स्टडिंग इंग्लिश ऑल डे. राईट, तर हे एक्झाम्पल्स आहेत हॅडचे. तर ह्या पद्धतीने आपण हॅव, हॅज आणि हॅड कधी यूज करतो हे पाहिलेलं आहे. तर जर तुम्हाला ह्या रिलेटेड वर्कशीट हव्या असतील तर त्या आपल्या राजेश्वरी अकॅडमी चॅनलवर अवेलेबल आहेत. ठीक आहे, थँक्यू.